करावं लागेल, गुगल क्रोमवरती जावं लागेल, इंटरनेट ब्राउझर आपण ओपन करावं लागेल. इंटरनेट ओपन करण्यासाठी तुमचं वायफाय कनेक्ट असणं जरुरीचं आहे, बरोबर आहे. इंटरनेट असणं जरुरीचं आहे. आता इंटरनेटसाठी आपण काय करायचं, सर्वप्रथम गुगल क्रोमवरती जायचं. गुगल क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला आधी काय करायचं, www.google.com असं टाकायचं, .google.com किंवा जीमेल असं टाईप करूया, किंवा गुगल इथं आहेच ऑलरेडी. इथं गुगल आलं. गुगल आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, जीमेल ID म्हणजे जीमेल न्यू अकाउंट असं म्हणायचं. जीमेल न्यू अकाउंट आता इथं म्हटलं, इथं क्रिएट अ जीमेल अकाउंट असं म्हणायचं. मग आता क्रिएट जीमेल अकाउंट उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल, आता इथं सगळी माहिती दिलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं क्रिएट अ न्यू अकाउंटमध्ये जायचं. क्रिएट मग आता इथं आले बघा, आता तुमचं ऑलरेडी माझं अकाउंट आहे. आता समजा तुम्हाला ॲड अकाउंट करायचं असेल, ॲड अकाउंटसाठी तुम्हाला इथं आलं बघा, आलं इथं साइन इन विथ युअर गुगल अकाउंट, दिस अकाउंट विल बी अवेलेबल ऑदर. इथं साइन इनमध्ये जायचं, त्यानंतर क्रिएट अकाउंटमध्ये क्लिक करायचं. आता पर्सनलसाठी तुम्हाला जर वापरायचं असेल तर पर्सनलसाठी यूज करू शकता, चाइल्डसाठी वापरायचं असेल तर चाइल्डसाठी करू शकता, आणि वर्किंग बिझनेससाठी जर करायचं असेल तर बिझनेससाठी वापर करू शकता. आता पर्सनलसाठी तुम्हाला जर करायचं असेल, आता पर्सनल इथं दाखवत नाही, पर्सनलसाठी पण आहे पोस्ट. हां, आता इथं पर्सनलसाठी आलेलं आहे. आता त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, क्रिएट अ गुगल अकाउंट, एंटर युअर नेममध्ये आता समजा आता तुम्हाला, आता उदाहरण मी दाखवतो. उदाहरण, आता तुझं नाव सांग मला. बरोबर आहे. आता इथं पहिलं काय नाव टाकलं, साहिल टाकलं. त्यानंतर सरनेम काय टाकलं, भांगरे टाकलं. म्हणजे सरनेम म्हणजे आडनाव, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण काय करायचं, नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ विचारलं, आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे इथं डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची. सांग 23/4/2007. आता इथं डेट ऑफ बर्थ टाकायची 23/4/2006. आता इथं जेंडर इथं विचारलं, आता तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात हे सगळं त्यामध्ये विचारलं. आता इथं पुरुष आहेत, बरोबर आहे. आता इथं नेक्स्ट करायचं. आता नेक्स्ट केल्यानंतर ही तुमची सगळी माहिती इथं विचारली. आता इथं @gmail.com आलाय, लक्षात ठेवायचं. @gmail.com म्हणजे आता काय, तुम्हाला तिथं मेल टाकायचा. तुमचा आता मेल ID समजा तुम्हाला आता साहिल, आता इथं मेल ID क्रिएट करण्यासाठी तुमचा मेल ID माहिती असणं आवश्यक आहे. काय 23@gmail.com, बरोबर आहे. आता हे तुमचा इथं मेल ID क्रिएट होते, किंवा ऑलरेडी तुमचा मेल ID तयार झाला. ओके. आता हे तुमचं साहिल भांगरे 04@gmail.com हे असा मेल ID टाकलेला आहे. आता इथे तुमचा पासवर्ड, आता तुम्हाला आता काय टाकावं लागेल, आता इथं पासवर्ड टाकतो. आता इथं तुमचा पासवर्ड दाखवलेला आहे, म्हणजे पासवर्ड क्रिएट केलेला आहे, लक्षात ठेवायचं. पासवर्ड 8 डिजिटचा, म्हणजे 8 मिनिमम काय सांगितलं तिने, अल्फाबेटिकलमध्ये एक 4 अक्षरं पाहिजे, आणि @ आणि तुमचं बाकीचं न्यूमरिक म्हणजे नंबर टाकायचं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय करायचं, नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाईप करायचा. मोबाईल नंबर 94-03-66-51-19, बरोबर आहे. आता इथं मेल टाकलं, आता ऑलरेडी तयार आहे, म्हणजे ऑलरेडी तुझा नंबर असल्यामुळे इथं दाखवतो. दुसरा नाही माहीत. आता इथं माझा नंबर टाकतो, बरोबर. म्हणजे मी उदाहरण सांगतोय. मेल ID साठी तुम्हाला एक म्हणजे सिम्पलसा कोड असतो. आता जर समजा तुम्हाला मेल ID रिकवर करायचं असेल तर रिकवर करता येतो पण, आणि सगळ्या गोष्टी आहेत. आता समजा आता रिकवरसाठी मेल ID काय तुमचा, आता इथं स्किप करायचं. आता इथं
आता इथं तुमचा मेल आय डी तयार झालेला आहे, बरोबर आहे. साहिल भांगरे 04@gmail.com. आता इथं खाली फोन नंबर आलेला आहे. ओके. आता इथं नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता इथं टर्म्स अँड कंडिशन आहे बघा. टर्म्स अँड कंडिशन ह्या पूर्ण वाचायच्या. बाबा ह्या टर्म्स कंडिशन काय आहेत हे तुम्हाला इथं दिलेले आहे. हे बघा इथं काय सांगितलं, गुगल खाते तयार करण्यासाठी तुमच्या खालील सेवा अटीशी सहमत असणे आवश्यक आहे. हे तर आधी वाचून घ्यायचं. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही खाते तयार करता तेव्हा आम्ही तुमच्या गोपनीय धोरणात वर्णन केल्याप्रमाणे तुमची माहिती प्रक्रिया करतो, ज्यामध्ये हे प्रमुख मुद्दे समाविष्ट आहेत. तुम्ही गुगल वापरता तेव्हा आम्ही खालील प्रक्रिया करतो. तो डाटा म्हणजे हे सगळ्या अटी लक्षात ठेवायच्या. जेव्हा तुम्ही गुगल खाते सेट करता तेव्हा तुम्ही तुमचं नाव, ईमेल पत्ता, टेलिफोन नंबर यासारखी माहिती संग्रहित करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही जीमेल संदेश लिहिण्यासाठी किंवा यूट्यूब व्हिडिओवर टिप्पणी लिहिण्यासाठी गुगल सेवा वापरता तेव्हा तुम्ही तयार केलेली माहिती आम्ही संग्रहित करतो. म्हणजे ईमेल आय डी संग्रहित करण्यासाठी ते जीमेल आय डीचं एक हे असतं, म्हणजे माहिती असतं. उदाहरणार्थ काय सांगितलं, जेव्हा तुम्ही गुगल मॅप्स वर रेस्टॉरंट शोधता, यूट्यूबवर व्हिडिओ पाहता तेव्हा आम्ही त्या क्रियाकल्पाबद्दल माहितीवर प्रक्रिया करतो. म्हणजे एखाद्या गुगल मॅप्सवर तुम्हाला एखादं रेस्टॉरंट शोधायचं असेल किंवा ITI शोधायचं असेल तर त्या गुगल मॅपद्वारे पण बघता येतं. आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचे असेल तर यूट्यूबवर पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गाणी, म्युझिक, व्हिडिओ, सगळे कोपाचे व्हिडिओ असतील. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाशी असतील किंवा तंत्रज्ञानाशी रिलेटेड व्हिडिओ असतील, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पण बघता येतात, जेणेकरून तुमचं ते अकाउंट असणं गरजेचं आहे. व्हिडिओ, डिव्हाइस ID, IP पत्ते, कुकी डेटा यासारख्या माहितीचा समावेश असतो. म्हणजे कुकी डेटा म्हणजे या गुगलवरती कुकीज डाटा असतो. म्हणजे कुकीज म्हणजे कचरा असतो एक प्रकारे. ते कचरा डिलीट करायचं असेल तर त्यामध्ये ते आवश्यक असतं. जाहिराती विश्लेषण, यूट्यूब व्हिडिओ प्लेअर यासारख्या गुगल सेवा वापरणाऱ्या ॲप साईटचा वापरता तेव्हा आम्ही सर्व वर्णन केलेल्या प्रकारची माहिती देखील प्रक्रिया करता येते. म्हणजे यूट्यूबवर म्हणजे एक प्रकारे व्हिडिओ आहे तुमचा, यूट्यूबवर व्हिडिओ तुम्ही ओपन करता त्यावेळी तुम्हाला ॲड येते. जसे की रम्मी सर्कल असेल किंवा तुमचं एखादं ट्रिप, मेक माय ट्रिपची एक ॲड असते, अशा बऱ्या रेड बसची ॲड असते, अशा बऱ्याचशा ॲड असतात जे की तुम्हाला व्हिडिओ प्ले केल्यानंतर तिची ॲड त्या यूट्यूबवरती दाखवलं जातं. जसं टी व्हीवरती ॲड येते, जसं की वेगवेगळ्या कंपनीची ॲड येते, तसं ते दाखवलं जातं. आम्ही ते का प्रक्रिया करतो हे दाखवलं. प्रक्रिया करतो आमच्या धोरणात वर्णन केलेल्या उद्देशासाठी आम्ही त्या डेटावर प्रक्रिया करतो, ज्यामुळे हे समाविष्ट आहे. म्हणजे उद्देशासाठी म्हणजे त्या धोरणामध्ये, त्या जीमेल ID मध्ये ते धोरण समाविष्ट करण्यासाठी त्या डेटावर प्रक्रिया करण्याचं काम ते गुगल करत असतं. आमच्या सेवांना अधिक उपयुक्त साधनोपकरणी सामग्री जसे की अधिक संबंधित शोध परिणाम याचा वितरित करण्यास मदत करणे. म्हणजे सेवांना म्हणजे गुगलचं जे तुमचं अकाउंट आहे त्या सेवांना मदत करण्याचं कारण हे गुगल म्हणजे अकाउंट करत असतं. सेवांची गुणवत्ता सुधारणे, नवीन सेवा विकसित करणे म्हणजे गुणवत्ता सुधारण्याचं कारण म्हणजे हे गुगल हे साईट करत असतं. तुमच्या खाते सेटिंगनुसार गुगल सेवावर गुगल सेवेसोबत भागीदारी करणाऱ्या साईट आणि ॲपवर वैयक्तिकरित्या जाहिरात वितरित केली जाते. म्हणजे तुमच्या खात्यावर म्हणजे जे काही जाहिरात असतील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रमी सर्कल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मेक माय ट्रिप असतील, अशा बऱ्याचशा जाहिराती असतात ते गुगलवर ते वितरित करत असतात. फसवणूक आणि गैरवापरापासून संरक्षण करणाऱ्या सुरक्षा सुधारणे हे म्हणजे तिने काय सांगितलं, गैरवापर म्हणजे काय, सायबर सिक्युरिटीचा आज बऱ्याचशा ठिकाणी वापर त्याचा केला जातो. फसवणूक करणाऱ्यांचे मेल येत असतात, स्कॅम मेल असतो. स्कॅम मेल येतात म्हणजे त्याचा वापर जास्त करत जातो. म्हणजे ते सिक्युअर राहण्यासाठी ते तुम्हाला गुगल अलर्ट करतो. म्हणजे एक रेड सिग्नल देतो तुम्हाला. रेड सिग्नल तुमच्या मोबाईलवर रेड सिग्नल आलेला आहे, तो तुम्ही हटवा. म्हणजे ते तुम्हाला सिक्युअरसाठी म्हणजे मालवेअर व्हायरस असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चॅट असतात ते त्याच्यापासून सुरक्षित राहावं म्हणजे ते तुम्ही डिलीट ओपन न करता ते तुम्ही डिलीट करू शकता. आमच्या सेवा कशा वापरल्या जातात हे समजून घेण्यासाठी विश्लेषण मापन करा. म्हणजे सेवा कशा वापरल्या पाहिजे हे तुम्ही त्याचं विश्लेषण आणि त्याचं मापन केलं पाहिजे. आमच्याकडे असे भागीदार देखील आहेत जे आमच्या सेवा कशा वापरल्या जातात हे मोजतात. म्हणजे भागीदार म्हणजे पार्टनर, एक प्रकारे पार्टनर असतात म्हणजे गुगलचे पार्टनर असतात ते त्यामध्ये कशा प्रकारे सेवा वापरल्या जातात हे मोजलं जातं. या विशिष्ट जाहिराती आणि मापन भागीदारामध्ये आधी जाणून घेऊया. म्हणजे
जाणून घ्या म्हणजे तिने ते खाली नोटिफिकेशन दिलं. डेटा एकत्रित